लावलं म्हणजे आता आम्हाला बघून लावलं नहीं मग वो उसका उधर से फोन आया। किधर अंदर चालू है कि बंद है सब? चालू है। तो फिर क्यों बंद किया? क्यों? वो उनको हम क्या है, हम सिक्योरिटी है। हमको शॉपिंग करना है अंदर जाके। बराबर है, सर से बात। तो आप देखो हा व्हिडिओ नीट पहा। हा व्हिडिओ आहे बारामतीतल्या टेक्सटाईल पार्क इथला। विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं बारामतीत सध्या हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय। त्याचाच एक भाग म्हणून आज हा व्हिडिओ देखील समोर आलाय। बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि त्यांची नात म्हणजे सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे यांना बारामतीतील टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून काही काळ रोखण्यात आल्याचं या व्हिडिओतनं दिसतंय। तब्बल अर्धा तास प्रतिभा पवार आणि रेवती सुळे यांना आतमध्ये सोडलं नाही अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीला अवघे 3 दिवस शिल्लक असताना हा प्रकार घडल्यानं बारामतीच्या राजकारणात याची चर्चा होते। लोकसभा निवडणुकीत जसं संपूर्ण देशाचं लक्ष बारामतीच्या लढतीकडे लागलं होतं, त्याचप्रमाणे यंदाही विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्याचं लक्ष बारामतीकडे लागलंय। बारामती विधानसभा मतदारसंघात यंदा काका विरुद्ध पुतण्या असा सरळ सामना होतोय। पवार विरुद्ध पवार अशी ही लढत असल्यानं या लढतीबाबत अनेकांना उत्सुकता आहे। आज प्रतिभा पवार आणि त्यांची नात बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये शॉपिंगसाठी आल्या होत्या। त्यांची गाडी गेटवर आल्यानंतर अडवण्यात आली। त्याचबरोबर तब्बल अर्धा तास त्यांना गेटवर थांबवून ठेवण्यात आलं असा दावा केला जातोय। आता हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा बघा। यामध्ये प्रतिभा पवार या सुरक्षा रक्षकाला प्रश्न विचारतायत, तुम्ही आम्हाला पाहून गेट बंद केलं का? आत्ताच हे गेट बंद केलं का? आतमधील दुकानं आज बंद आहेत का? आम्हाला शॉपिंग करायची आहे, आम्ही चोरी करण्यासाठी आलेलो नाही असं या व्हिडिओमध्ये त्या बोलल्याचं दिसतंय। हा संपूर्ण प्रकार जवळपास अर्धा तास सुरू होता आणि अर्धा तासानंतर सुरक्षा रक्षकांना त्यांना आतमध्ये सोडलं। मात्र अशा प्रकारे अडवणूक का केली याचं कारण मात्र समजू शकलेलं नाही। आजच्या प्रसंगावरून बारामतीमध्ये वेगवेगळ्या चर्चा रंगतायत। समाज माध्यमांवर सुद्धा या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसतायत। बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध त्यांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार अशी लढत होते। युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ प्रतिभा पवार या देखील मैदानात उतरल्यात आणि यावरूनच अजित पवारांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली होती। निवडणूक झाल्यानंतर प्रतिभा काकींना मी याबाबत विचारणार आहे, माझ्या प्रचारासाठी कधी बाहेर पडला नाहीत, आता नातवासाठी प्रचार करतायत अशी प्रतिक्रिया काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी दिली होती आणि त्यानंतर लगेचच आजचा प्रकार घडल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। अजित पवारांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार या बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्ष आहेत आणि या ठिकाणी जाण्यापासून प्रतिभा पवार आणि त्यांची नात रेवती सुळे यांना काही काळ अडवल्यामुळे साहजिकच या प्रकरणाची चर्चा रंगली आहे। तसंच ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा प्रकार घडल्यानं वेगवेगळे तर्कवितर्क सुद्धा लावण्यात येत आहेत। या व्हिडिओबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा।